तर व्यासपीठावरती शुभागमन झालंय. गजाननजी पाटील यांचे इथे शुभागमन झालंय. त्यांचं आम्ही या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो. बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू गेलाय पार्किंग प्लॉट मध्ये. दमदार शानदार षटकार. त्याच्यानंतर मी विनंती करेन पेंदे गावचे सर्व ज्येष्ठ वरिष्ठ आणि प्रतिष्ठित नागरिक, आपण आला असताल तर या व्यासपीठावरती तुमचे या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. यावेळेस आपण या ठिकाणी पाहिलाय जबरदस्त क्षेत्ररक्षण. समाधान एक जबरदस्त एक स्टार खेळाडू, युवा टॅलेंटला सातत्याने ते नवे खेळाडू त्यांच्या सानिध्यात आणि त्यांच्या तालमीत घडत असतात. असा युवा टॅलेंटेड खेळाडू आपण पाहतोय. समाधान गोलंदाजी मार्कवरती स्ट्रायकिंगला फलंदाज पाहतोय प्रभात. हो चांगला शॉट. चेंडू चाललाय डिपेश एक्स्ट्रा कव्हरला. आर्यन चेंडूपर्यंत पोहोचता. चांगलं क्षेत्ररक्षण आर्यन, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा नक्कीच. प्रभात स्ट्रायकिंगला गोलंदाज समाधान. ओ इथे बॅटची कडा, इथे हुलकावणी देते. चेंडू चाललाय सरळ डीप टर्नमॅन रिजन मधून आउट ऑफ द पार, ओव्हर द रोप, ओव्हर द लाईन. 4 रन. आलाय नशिबाचा चौकार. मी म्हणे धाव पुस्तकावरती एकूण धावा पण पाहिल्यात 14 धावा. सुरुवात चांगली आहे प्रभातची. हो सन्मान दिलाय. चांगला चेंडू ब्लॉक हॉल मध्ये फेकला होता समाधान. एकच धाव एका धावच्या बरोबरीने येते. मात्र धाव फलकावरती एकूण धावा आल्यात ते मात्र 15. धावा धाव पुस्तकावरती. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार. पुन्हा एकदा समाधान यांच्या षटकातील अंतिम चेंडू. हो बॅटच्या स्लॉट मध्ये ताकदीचा प्रचंड वापर. चेंडू चाललाय डीप विकेट, बाउंड्री रेषेच्या बाहेर. प्रखर सूर्याच्या तेजमय किरणांसमोर लखलखीत प्रकाश निर्माण व्हावा आणि सूर्याने त्यांचा जय जयकार करावा इतकंच. महाराष्ट्राचा भगवा वादळ उठल शिवनेरीला, आधी उठल शिवनेरीला. आई भवानी माता प्रगट झाली शुभाच्या तलवारीला, आई भवानी माता प्रगट झाली शुभाच्या तलवारीला. ट्वेंटी वन. पहिल्या षटकामध्ये समाधान थोडस मागणं ठरलंय, परंतु आता कमबॅक. जबरदस्त गोलंदाज
स्पर्धेमध्ये करताना एक जबरदस्त भरीव कामगिरी करणारा हा गोलंदाज प्रथमेशचा स्वागत केला. इलाका तुम्हारा धमाका हमारा हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय प्रभातच्या बॅट्स मधून आलेला हा संघर्षमय षटकार. जितू मॅडी स्वागत आहे तुमचं. खूप चांगले डीजे ऑपरेटिंग, परंतु आज कुठेतरी गडबड आहे. आवाज कमी आहे. तेहतीस धाव पुस्तकावरती जागा बनवली आहे. कलात्मकतेने चेंडू सीमा पार, वन बाउन्स लॉंग लेगला सीमा पार 4 रन. चौकाराला आहे. चौकाराच्या बरोबरीने संघ जाऊन टेपतं धाव पुस्तकावरती. एकूण धावा 37, 37 धावा धाव पुस्तकावरती. गोलंदाज प्रथमेश चांगली गोलंदाजी करायची, परंतु हे दोन फलंदाज वेल सेट होतात मैदानावरती. यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेर पंच अनिल टेपे सरांचा इशारा येतो. इट इज अ वाईट बॉल. पण दोन्ही टीमला एक एक DRS आहे. तुम्ही वाईट साठी देखील DRS घेऊ शकता. येस, फिल्डर टीम रिव्ह्यू आहे का समाधान? येस सर, चेक करूया आपण. थर्ड अंपायर आपण चेक करा. ॲडव्होकेट आमचे विक्रमजी असतील, त्यानंतर एक आमचे आदर्श खेळाडू आवक दादा या पण चेक करा. सॉफ्ट सिग्नल वाईट आहे पण सर. येस, WTC लाईव्हच्या माध्यमातून चेक केला जातो. रेफर केलाय पंचांनी, कारण फिल्डिंग करणाऱ्या टीमकडनं हा रिव्ह्यू आहे. प्रत्येक संघाला एक एक रिव्ह्यू आहे. पाहूया रिव्ह्यू सक्सेसफुल होतोय का अनसक्सेसफुल. सक्सेसफुल झालं तर एक रिव्ह्यू राहील टीम पेंदर टीम संघासमोर. चला, सर्व अँगलने आपण चेक करतोय. वाईट बॉल. चला, आता रिव्ह्यू नाहीये फिल्डिंग करणाऱ्या टीम समोर. पंच भरपूर अनुभवी आहेत. लईच आवाज कमी झाला रे. गोलंदाज तयार हो. यावेळेस गलीमध्ये नितीन जबरदस्त क्षेत्ररक्षण, क्या बात आहे.
अगदी एकाच ॲक्शननं चेंडूवरती आले, त्यानंतर फील्ड केलं आणि जबरदस्त क्षेत्ररक्षण. येत्या 23 जानेवारीला एक जबरदस्त गावदेवी ट्रॉफी आपण पाहणार आहोत. स्पर्धेचे दमदार आयोजक आमचे नितीनजी असतील आणि संपूर्ण स्वर्गीय जीवा भोईर आणि त्यानंतर जीसीसी, त्यानंतर श्री विठ्ठल रखमाई, सर्व आमचे ग्रामस्थ मित्रमंडळाच्या माध्यमातून ही नाईट स्पर्धा आपण या पेंदर गावामध्ये पाहणार आहोत. क्या बात आहे. हो, चॉप केला यावेळेस कॅपमध्ये. वाह, क्या बात आहे नितीन, जबरदस्त क्षेत्ररक्षण, जबरदस्त, क्या बात आहे. नितीनसाठी एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण. चल, सिंगल मिळेल. सिंगलच्या बरोबरीने षटक क्रमांक दुसरा समाप्त. धाव पुस्तक करतो. एकूण धाव लागले गेले तब्बल 39. 40 धाव आहेत. 40 धावा. क्या बात आहे. क्रिस 5 षटकामध्ये 5 गोलंदाज. एक पार्टनरशिप आपण चांगली पाहिली. 40 धावेची पार्टनरशिप कल्पेश आणि त्याच्या जोडीनं प्रभातची ही खेळली. प्रवीण अर्जुने सर आमचे जबरदस्त दिग्गज समालोचक मॅचचा आनंद घेत असतील. प्रवीण अर्जुने सर, तुमचं मनपूर्वक अधिक स्वागत. हो, ब्लॉक हॉल मध्ये जबरदस्त गोलंदाजी पुन्हा एकदा. आणि 3 वेळा चेंडू हातामध्ये आलात आणि चेंडूवरती अगदी जबरदस्त मजबूत पकड पाहिली नितीनची. 41 धावा. क्रिश कोपरकर गोलंदाजी मागवरती. एक तेज तरार गोलंदाज. आता कमबॅक करायचं क्रिशला, कारण पहिल्या P1 P2 मध्ये चांगला खेळ होताना आपण पाहिला. धाव फलकावरती धावा पाहिल्यात. 41 गोलंदाज तयार. फुल्लर लाईनचा हा चेंडू आपण या ठिकाणी पाहिला. यस, DRS आहे तुमच्याकडे देखील फलंदाजी करणारी टीम. DRS तुम्ही घेऊ शकता. पंच प्रोफेशनल आहे, त्या कारणास्तव हा चेंडू तर फेअर डिलिव्हरी आपण पाहिली. कोण बनेगा करोडपती सातत्याने आपण पाहत आलो. तुम्हाला लाईफलाईन आहे युट्यूबच्या माध्यमातून. हो, वेग तेज तरार. पुन्हा एकदा मिसफील्ड गोटीने निशाणा चुकलाय. पुन्हा एकदा क्रिसचा निशाणा चुकतोय. लगोरी खेळ मैदानावरती आपण पाहिला. समाधान देखील डोक्यावरती हात, पश्चाताप होते. त्यानंतर क्रिसचा देखील नेम चुकला, परंतु आज नशिबाचं साथ मिळते. काल भैरवनाथ 11 कलंबोली टीमचं लक फॅक्टर ऑन आहेत. नक्कीच या ठिकाणी लक फॅक्टर ऑन असताना थोडंसं ऐकू दे. बॅटची कडा. यावेळी क्षेत्ररक्षक आहेत आमचे महेशने टिपला जेल. संपलाय फलंदाज प्रभातचा खेळ. त्याच्यानंतर मी व्यासपीठावरती इन्व्हाइट करेन प्रकाशजी भोईर यांना विनंती की यावं आपण व्यासपीठावरती. आपले या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. पेंदर गावचे सर्व ज्येष्ठ वरिष्ठ प्रतिष्ठित नागरिक आपण आला असता तर या व्यासपीठावरती पेंदर गावाच्या मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा आपण पाहतोय. सर्वांना विनंती की यावं आपण व्यासपीठावरती. आपलं हार्दिक स्वागत आहे. या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. नवीन फलंदाज इन होतोय अनिकेत भगत. हॅलो चेक. हॅलो यस. अनिकेत भगत आलाय परत, परंतु पाहूया इथे काय खेळ होईल. कारण आपण पाहिला प्रभातची केली, त्याच्या बॅट्स मधून आपण 10 चेंडूमध्ये 24 धावांची खेळी
आणि गोलंदाजी ते क्रिसला मिळते सफलता. क्रिसला मात्र चांगली गोलंदाजी करायची आहे, कारण पहिल्या 2 षटकामध्ये जबरी मार मिळाला खऱ्या अर्थाने 2 गोलंदाजांना. अनिकेत एक हार्ड हिटर फलंदाज, गोलंदाज तयार. क्रिश हो ब्लॉक हॉलमध्ये, बॅक टू द बॉलर. चांगलं क्षेत्ररक्षण, जबरदस्त ग्रेट कमबॅक. या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये चांगलं कमबॅक आपण पाहिलं. 2च धावा आल्यात 5 चेंडूमध्ये. काय जबरदस्त गोलंदाजी. क्रिसमध्ये क्षमता आहे सातत्याने चांगली गोलंदाजी करण्याची. फोर्टी 42 धावा आहेत पुस्तकावरती. हो यावेळी दिशा, हो क्या बात आहे. नितीन साठी टाळ्यांचा प्रतिसाद धावा मित्रांनो. 4 चेंडू त्याच्या दिशेने आलेत आणि काय एवन क्वालिटीचं क्षेत्ररक्षण. जोरदार टाळ्या नितीन भोईरसाठी मित्रांनो. षटकाची सांगता 3 षटकामध्ये धावफल करते आल्या धावा 43. चला 12th मॅन आपण ड्रिंक्स आणि अर्थातच पाणी घेऊन जायचं आहे. यास आमचे आता ऑपरेटर आलेले आहेत जितू. आम्ही तुम्हाला कॉल करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु तुमचा जर युट्यूबच्या माध्यमातून मॅचचा आनंद घेत असेल एखादा प्रतिनिधी तर नक्कीच संदेश पोहोचवा, कारण लगेच मॅच आपण खेळवणार आहोत. ड्राईव्ह करतात डीप लॉंग ऑफ मध्ये सुजित आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. पहिल्या 2 षटकामध्ये रोनित धावा भरपूर चांगल्या होत्या काल भैरवनाथ 11 कलंबोली टीमच्या, परंतु इथे धावसंख्या आपण पाहिलं कृष्ण कमालीचं षटक आपण हाताळताना पाहिलं. फक्त 4 धावा दिल्या, 3 धावा दिल्यात. महेश खूप चांगली गोलंदाजी महेशची देखील. हॅप ट्रॅकर होता, व्यवस्थितरित्या रीड करू शकला नाहीये कल्पेश चेंडूला. लेग बायच्या स्वरूपात रन मिळेल. सिंगलच्या बरोबरीने धाव पुस्तकावरती धावा आल्या तब्बल 48 धावा. सुरेख माहिती आम्हाला देत असताना आमचे रोनित गुणलेखनाच्या भूमिकेत चांगली भूमिका आहे. सातत्याने ज्या वेळीच मॅचेस असतात त्यावेळी रोनित भरपूर चांगला सहकार्य करत असतात. रोनितचा जो आभार. गोलंदाज तयार महेश. हॅप ट्रॅकर होता,
चेंडू जाणार का प्लॉट मध्ये? हो गेलाय. डीप विकेट बाउंड्री रेषेच्या बाहेर दमदार शानदार रूबाबदार आलेला गगनभेदी षटकार. यावेळी 6 चेंडू आपण पाहिला. डॉट जातोय. धावपुस्तकावरती एकूण धावा आपण पाहिला. काल भरवण्यात 11 टीमच्या 54 धावा आहेत धावपुस्तकावरती. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर असताना गोलंदाज तयार. महेश यांच्या षटकातील पुढील चेंडू. हो चांगला चेंडू. जबरदस्त लेग कटर. येस बॅटिंग टीमसाठी रिव्ह्यू आहे. चेक केला जाईल. सॉफ्ट सिग्नल आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. वाईट आहे की नाही हा चेक केला जाईल. या ॲडव्होकेट साहेब. चेक. हॅलो. चला षटकाची समाप्ती झाली आहे. दोन्ही संघाला आता रिव्ह्यू नसणार आहे. 4 षटकाची समाप्ती. धावपुस्तकावरती एकूण धावा आपण पाहिल्यात 54 धावा. चला 5 षटकामध्ये 5 गोलंदाज. कदाचित सुजित येतील गोलंदाजीसाठी. सुजित फलंदाजी देखील खूप चांगली करतात. आमचे सतीश शेठ पाटील. बापूचा डाबा A1 क्वालिटीचा धाबा आपण पाहतोय फेज 2 मध्ये. नक्की त्या धाब्यावरती चला आपण. जेवणाची उत्तम सोय. नक्की सतीश शेठ पाटील मॅचचा आनंद घेत असतील तर त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सुजित येत. सुजित पाटील. चांगली गोलंदाजी सुजितला आता इथे करायची, परंतु तितकीच चांगली पॉवरफुल फलंदाजी कल्पेश. हा सलामीवीर आहे. पाहूया कशा पद्धतीने खेळ इथे साकारेल. पहिलाच बॉल कल्पेसाठी. सुजित. हो आडव्या बॅटनं चेंडू चाललाय सरळ स्क्वेअर लेग रिजन मध्ये. गोलीच्या वेगानं लॉंग लेग सीमा पार. 4 रन. 58. फटका जरूर मी म्हणेल नशिबाचा चौकार आहे. प्रज्योत चेंडूवरती धावत चालले होते परंतु त्यांच्या अवाक्याच्या बाहेर होता. 58 धावा धाव पुस्तकावरती. हो वेग प्रचंड वेग. वेगाची स्वारी. सुजित करतोय गोलंदाजी लय भारी. जाम भारी. ग्रेट कमबॅक करायचं आहे. पाठीराखेच्या माध्यमातून कौतुकाची थाप सुजितसाठी दिली जाते. 58 धावा आहेत. पहिल्या 2 षटकामध्ये 40 होत्या. हे देखील विसरून चालणार नाही. इथे मात्र सेल्फ कॉन्फिडन्स जागा करावं लागणार आहे. ड्राईव्ह करतात. इथे आहेत कृष्ण टिपला जेल. संपल्यात कल्पेशचा खेळ. चला आई गावदेवी 11 नारिन टीम यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही मॅचचा आस्वाद घेत असाल तर नक्कीच नेक्स्ट मॅच तुम्हाला खेळायची आहे. यावेळेस देखील चेंडू शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव. चांगली गोलंदाजी आहे. धाव पुस्तकावरती धावा पहिल्यात 59.
पहिल्या 2 षटकामध्ये 40, त्यानंतर मागच्या 3 गोलंदाजांनी केलेली ही जबरदस्त किमिया. क्रिश असतील, त्यानंतर सुजित, त्यानंतर महेश, काय गोलंदाजी केली आहे, जबरदस्त. गोलंदाज तयार. षटकातील पुढील चेंडू. प्रोफेशनल ऑफिशियल फन्स आहेत, त्यांचा जबरदस्त लक्ष असतो. गोलंदाज सुजितला आपण पाहतोय. षटकातील पुढील चेंडू. मिरॅकल गोलंदाजी. स्लोवर फसवा चेंडू. लुक ॲट द व्हेरिएशन. बॅट्समन रिअल बी कन्फ्युज. व्हॉट यू डू समथिंग. नक्कीच प्रश्न विचारले. लेग बायच्या स्वरूपात रन मिळेल. सिंगलच्या स्वरूपात धाव पुस्तकावरती धावा 60 धावा आहेत. शेवटचा चेंडू पहिल्या सत्रातील. शेवट गोड करणार का. हो, इथे लाईन पाहावी लागेल. पंच आमच्या दिशेने वळतात, सांगतात लेग स्टिकच्या बाहेर. वाईटची खून. एक धाव अंकित. अवांतर धाव संख्येमध्ये वाढ. धाव पुस्तकावरती धावा पाहिल्यात तब्बल 61 धावा. पाहूया अंतिम चेंडूवरती काय रहस्य असेल. फुल टॉस होता. डिप्युटी विकेट मध्ये क्रिश आहेत एकाच ऍक्शन. वाह, रॉकेट थ्रो, क्या बात आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि मिळतील्या चेंडूवरती फक्त सिंगलच्या बरोबरीने पहिल्या सत्र कंप्लीट. धाव पुस्तकावरती धावा लागल्या गेल्यात काल भैरवनाथ कलंबोली टीम संघाच्या. 62 आणि 63 धावांचं आव्हान असेल स्वर्गीय जीवा भोईर GCC पेंदर टीम समोर. व्यासपीठावरती आपण सन्मान करूया. अवाक दादा नेरुकर, आपण यावा, आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. अवाक या. सुनील दादा आपण यावा, आपला सन्मान आपण स्वीकारा. सब आपल्याच हक्काची मानाची सन्मानाची स्पर्धा आहे. इथे आपला सन्मान नको, कारण स्पर्धा आपल्या गावाची आहे, हक्काची आहे, सन्मानाची आहे. श्री विठ्ठल रखुमाई क्रीडा व सांस्कृतिक कला मंडळ पेंदर VRC चषक 2025 मध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. 63 धावांचं आव्हान आहे, तो मात्र गावदेवी पेंदर संघासमोर. चला आपण कॉम्बॉक्स मध्ये करूया बदलाव. आमचे बंधू तुल्य मित्र मंगेश पाटील सरांचा आवाज पुढील सत्रासाठी. थँक्यू. साईराजे सर, तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. अगदी चांगली स्पर्धा आणि आज खरं तर या स्पर्धेचा तुम्ही दुसरा दिवस पाहता. मॅच क्रमांक 3 तिसरी लढत तुमच्या समोर आहे. एका साईडला घरच्या मैदानावरती खेळतोय स्वर्गीय जीवा 11 गावदेवी पेंदर संघ आणि त्या संघासमोर फाईट करत असताना संघ कालभैरव कलंबोली या दोन संघांदरम्यान ही आपण मॅच पाहतोय. पहिला पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला, जिथे पहिल्या पूर्वार्धामध्ये पाहिलं तर 12 चेंडूमध्ये चांगली सुरुवात राहिली, दमदार केली कालभैरव कलंबोली टीमनं 12 बॉलमध्ये 2 पॉवर प्लेच्या सर्कलमध्ये अगदी धाब्यांची लयलूट केली. तब्बल 12 बॉलमध्ये 40 धाबा जमा केल्या आणि त्याच्यानंतर मागील 3 षटकामध्ये
भरपूर चांगलं कमबॅक केलं. तो मात्र पेंदर टीमनं अवघ्या 18 बॉलमध्ये 22 खर्च केल्यानं पहिल्या पूर्वार्धामध्ये पाहिलं तर टोटल धावा जमा केल्या. कालभैरव कलंबोली टीमनं टोटल 62 आणि 63 धाब्यांचं लक्ष आता सेकंड 17 मध्ये ठेवलंय स्वर्गीय जीवा 11 गावदेवी पेंदर टीम समोर. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये कर्मवीर आणि धर्मवीर असे दोन सलामीर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. चला पुढची मॅच देखील आपण तर पुढची मॅच असेल एका साईडला वावंजानं त्या संघासमोर फाईट करे पडगे. दोन्ही टीमच्या संघनायकाला देखील विनंती करतो की आपण टॉस साठी रिपोर्टिंग द्या. तर सलामीची जोडी खेळपट्टीवरती फलंदाज समाधान भोईर आणि विश्वास पाटील उर्फ बाबू ही सलामीची जोडी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता. 30 बॉलमध्ये 63 धाब्यांचा प्रवास हे सुखरूप राहील की या प्रवासामध्ये पूर्णपणे अडचणी निर्माण करेल. सेकंड 17 मध्ये गोलंदाजी करत असताना कालभैरव कलंबोली. पंचांचा ग्रीन सिग्नल गेम ऑन. पहिलाच बॉल लो फुल टॉस होता. बॅटच्या प्रॉपर रडार मध्ये आलं नाहीये. डायरेक्ट हिटचा देखील प्रयत्न झाला आणि तोपर्यंत पाहिलं तरी ते सिंगल दाबायला प्राधान्य. यस हाईट फॅक्टर साठी रेफरी घेतला. चला आमचे साडो Yes, महेश cancel शेठ पाटील यांना मी विनंती करीन या पण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तर याच दरम्यान आमचे विश्वनाथ शेठ पाटील खऱ्या अर्थानं एक जुने अनुभवी खेळाडू दादा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. VRCC च्या खेळ सातत्याने आम्ही पाहत होतो दादा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पहिल्या बॉलवरती सिंगल आली. वैयक्तिकानं संघाचं अकाउंट 1 धावेनं ओपन केलं. फलंदाज समाधान भोईना समोर आता फलंदाज पाहिलं तर विश्वास पाटील हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये प्रहार करतोय. आपला नावाचा परिचय आणि ब्रँडेड षटकार फलंदाज विश्वास पाटील याच्या बॅटमधून. टँक डीजे पाप फुलटॉस बॉल होता आणि त्याच्यावरती पूर्णपणे आक्रमण केला फलंदाज विश्वास पाटील उर्फ बाबूना. 6 धाब्यांना अकाउंट ओपन केलंय. संघाची धाव संख्या पाहिली संघ 7 या आकड्यावरती. गोलंदाज तुम्ही पाहता पुन्हा प्रहार केलाय. पुन्हा फुलटॉस आता हवाई सफर देत असताना पाक टू पाक हा दुसरा तडाखा देत असताना मैदानाच्या आतमध्ये विश्वास पाटील. विश्वास म्हटलं त्याच्या नावातच दमदारपणा आहे. हुकूमत आहे, दहशत आहे. काही तर तुपाशी नाही तर उपाशी हा वैशिष्ट्य विश्वासा. सध्या आक्रमण केल्या मॅच मध्ये फलंदाज विश्वास पाटीलला. पुढचा बॉल गोलंदाज प्रभात अंबरे त्याच्यावरती पुन्हा प्रहार. सलगचा पाक टू पाक हा तिसरा धमाका फलंदाज विश्वास पाटील ऑन फायर. पाक काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. सलग 3 बॉल 3 षटकार पूर्णपणे आक्रमण केला विश्वास पाटीलला. KPC इनामपुरी स्पर्धेमध्ये देखील पहिलं 20 बॉल मध्ये तब्बल 62 धाब्यांची उपयुक्त केली साकारली आणि त्याच केलीची काय कदाचित पुनरुत्ती या मॅच मध्ये पाहायला मिळतं. गोलंदाज सय्यद प्रभात पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर झाला नाही. ते बॅटच्या रडार मध्ये बॉल आला नाही आणि हा तुम्हाला निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. धावसंख्या पहिली फलकावरती संघ जाऊन पोहोचलाय टोटल 19 या आकड्यावरती. पहिल्या P1 षटकामध्ये अगदी धाब्यांची लयलूट करत असताना फलंदाज विश्वास पाटील उर्फ बाबू. सलग 3 बॉल 3 षटकात त्याच्यानंतर थोडासा बॅकअप दिलाय गोलंदाज प्रभात अंबोरेंना जिथे हा निर्धाव चेंडू आलाय. पुढचा बॉल गोलंदाज तयार. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न झाला. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत जिथे अंतिम बॉलवरती आले विकेट. अशा रीतीनं
पहिल्या षटकाचे खेळ झाले समाप्त आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली स्वर्गीय जिवा 11 गावदेवी पेंदर संघ जाऊन पोहोचला टोटल 19 आकड्यावरती आणि अखेरका ज्या विकेटची गरज होती ना कालभैरव कलंबोली टीमला ती विकेट आली. विश्वास पाटील उर्फ बाबू मैदानातून बाहेर. अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली संघ 19 या आकड्यावरती. विश्वास पाटील मैदानातून बाहेर झाला. आता दबाव निर्माण करेल का मॅच मध्ये टर्न देईल का सध्या गोलंदाजी करत असताना कालभैरव कलंबोली. दुसरा क्रमांकाचा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल बॉलिंग ट्रॅक वरती तुषार जले या गोलंदाजाचा वापर या मॅच मध्ये केला सध्या कालभैरव कलंबोली टीमला. पहिल्या षटकामध्ये जरूर 19 धावा खर्च केल्या मात्र प्रभात अंबरने अखेरकार ती विकेट घेतली ज्या विकेटची गरज होती. विश्वास पाटील मैदानातून बाहेर झालाय. आता नवीन खेळाडू सुजित पाटील सध्या इन ऍक्शन मध्ये तुम्ही समाधान भोईर या फलंदाजाला पाहता. उलटा स्पॉट ड्राईव्ह केलाय कव्हर मध्ये डीप मध्ये चेंडू निघून चाललाय बॉर्डर लाईनच्या बाहेर. हा दमदार चौकार फलंदाज समाधान भोईर याच्या बॅट मधून. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. स्वागत केलं गोलंदाज तुषार जलेचं. 4 धाब्याने संघ पुढे सरकला. धावांची इन्व्हेस्टमेंट पाहिली संघ जाऊन पोहोचला टोटल 23 या आकड्यावरती. सेकंड पॉवर प्लेचा षटक फेकत असताना गोलंदाज तुषार. फुल टॉस बॉल होता. लाईन खराब आहे पंचांचा इशारा की यस बॅट कट आहे. हा डॉट चेंडू तुम्हाला पाहायला मिळतो. फुल टॉस बॉल होता. जर समोर खेळण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित मोठा फटका देखील या बॉलवरती पाहायला मिळाला असता मात्र इथे तसं घडलं नाही. हा बॉल निर्धाव आलाय. धावसंख्या स्थिर पलकावरती संघ 23 या आकड्यावरती. चांगल्या लेन्थ चांगल्या लाईन वरती गोलंदाजी सध्या गोलंदाज तुषार जलेला करावे लागेल. मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल मॅच मध्ये शिरकाव करायचा असेल तर विकेट आणि डॉट चेंडू हे खूप काही महत्वाचे राहतील कालभैरव कलंबोली टीमसाठी. पुढचा बॉल समोर पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये फलंदाज समाधान भोईर. अगदी ड्राईव्ह केलाय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील तोपर्यंत पाहिलं तर सिंगल प्राधान्य थोडं शांत क्रिकेट समाधानचा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. अगदी प्रत्येक बॉलवरती सन्मान देण्याचा प्रयत्न मॅच मध्ये केला. सिंगल डबल कडे लक्ष देत असताना सध्या खेळ करतोय मैदानाच्या आतमध्ये समाधान भोईर. एकदा बेना संघ पुढे सरकला. टोटल फलकावरती धावा पाहिला संघ 24 या आकड्यावरती. इन ऍक्शन मध्ये फलंदाज सुजित पाटील. तिसऱ्या क्रमांकाचा एक विस्फोटक खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये तुम्ही सुजित पाटीलला पाहता. गोलंदाज तयार. फुलटॉस बॉल क्लासिकल फटका. फक्त टायमिंगचा वापर केला. चेंडू चाललाय कव्हर डीप मध्ये अगदी बॉर्डरलाईनच्या बाहेर. एक टप्पा बाउन्स 4 चौकार. तर आमच्या मंडळासाठी तब्बल 1000 रुपयाचा धनादेश विश्वनाथ दादा पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आला. ते आमचे आदर्श खेळाडू आमचे सिनियर खेळाडू विश्वनाथ दादा पाटील आपलं मनपूर्वक आभार. थँक्यू. पहिल्याच बॉलवरती चौकार फलंदाज सुजित पाटीलच्या बॅटमधून आलाय. धावसंख्या पहिली पलकावरती संघ जाऊन पोहोचला टोटल 28 या आकड्यावरती. धावगतीला ब्रेक देणं हे मॅच मध्ये गरजेचं असेल सध्या कालभैरव कलंबोली टीमसाठी. ज्या रीतीनं सुरुवात केली पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना कलंबोली टीमला आता त्याचंच उत्तर देतोय सध्या मैदानाच्या आतमध्ये स्वर्गीय जिवा 11 गावदेवी पेंदर. विश्वास पाटीलला पहिल्या षटकामध्ये अगदी चांगला खेळ साकारला आणि त्याच्यानंतर सध्या मैदानाच्या आतमध्ये सुजित पाटील आणि आज ओपनर फलंदाज समाधान भोईर जोडी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता. थोडा पास देखील केला
सल्ला मस्तक गोलंदाजाला दिलं जाते. सल्ला मस्तक देखील खूप काही महत्त्वाचं असतं. आणि पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सेट होते गोलंदाज तुषार जले. 4 मध्ये टोटल खर्च केला 9. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. समोर इन ऍक्शन मध्ये सुजित्या प्रहार केला, फटका चांगला प्रॉपर बॅटच्या रडारमध्ये डीप बाकवास कव्हर लेगला चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मल्तीचा टोकलाय सुजित पाटीलला षटकार. षटकाराला 6 धावेनं संघ पुढे सरकला. टोटल 34 34 धाव पुस्तकावरती. पाच चांगली बॅटिंग करतं मैदानाच्या आतमध्ये. टी फॉर टॅट जसं तसं उत्तर देत असताना सध्या सेकंड क्षेत्रामध्ये स्वर्गीय जीवा 11 गावदेवी पेंदर. शेवटचा अंतिम बॉल पद्धतलिकेचा वापर केला, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. डीपला चेंडू निघून चाललाय. सेकंड पॉवर प्लेचा षटक या त्याच्यामुळे इनफिल्ड क्लिअर करत असताना अंतिम बॉल वरती आलाय चौकार. 2 षटकांचे खेळ झाले समाप्त आणि 2 षटकांच्या अखेरी संघाची धावसंख्या पाहिली तर सुरुवात अगदी दमदार. जो स्टार्ट होताना बॅटिंग करत असताना स्वर्गीय जीवा 11 गावदेवी पेंदर टीमला तो स्टार्ट मिळाला. संघ जाऊन पोहोचला टोटल 38 या आकड्यावरती. झाला 12 चेंडूंच्या अखेरीस फलकावरती धावा पाहिला. 38 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. अजूनही समीकरण पाहिलं तर येणारे 18 बॉल आणि गरज 25 धावांची. 18 बॉल 25 समीकरण अगदी सामन्यामध्ये सध्या पकड निर्माण करीत असताना स्वर्गीय जीवा 11 गावदेवी पेंदर संघ. समाधान भोईरनं फलंदाज सुजित पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहताना तेवढंच चांगलं खेळ सध्या पेंदर टीमसाठी करत असताना बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज झालाय. तिसरा ड्रम कार्ड साहिल जले हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅकवरती आला. कमबॅक करायचं असेल तर विकेटसाठी कट, विकेटसाठी षडयंत्र मैदानाच्या आतमध्ये रचावा लागेल. हलक्यातून ड्राईव्ह केला ऑन साईडला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग ऑन मध्ये उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. पाच चांगलं क्रिकेट आहे. समाधान भोईरच्या माध्यमातून मागील काही बॉल पूर्णपणे शांत दिमागानं खेळ मैदानाच्या आतमध्ये करत असताना सिंगल डबलकडे लक्ष दिला आणि दुसऱ्या साईडनं फलंदाज आक्रमण करतोय तो मात्र सुजित पाटील. ही चांगली रणनीती या मॅच मध्ये पेंदर टीमची. एक धावेनं संघ पुढे सरकला. टोटल 39 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. येणारे 17 बॉलना 24 धावेंची गरज. गोलंदाज तयार साहिल. फुलटॉस बॉल केलाय प्रहार. फटका चांगला क्षेत्ररक्षक आहेत. इथे मात्र बनतील दर्शक. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर मिळती सा टोकलाय फलंदाज सुजित पाटीलना दुसरा षटकार. षटकाराला 6 धावेनं संघ पुढे सरकला. टोटल धावपुस्तकावरती धावा पहिला 45. समीकरण पाहिलं तर 16 बॉल शिल्लक असतील आणि 16 बॉल मध्ये करायच्या तब्बल 18 धावा. सामना थोडासा एकतर्फी होत चाललाय. पुन्हा फुलटॉस, पुन्हा प्रहार केलाय. सामन्यामध्ये पकड मजबूत केल्या मॅच मध्ये स्वर्गीय जीवा 11 गावदेवी पेंदर टीमला आणि हा संघ सध्या विजयाच्या उंबरठ्यावरती उभा. कारण की समीकरण पाहिलं तर येणारे 15 बॉल आणि गरज अवघ्या 12 धावेंची. अवघ्या 12 धावेंची गरज. चांगला क्रिकेट फलंदाज सुजित पाटीलच्या माध्यमातून प्रत्येक बॉल वरती त्यांना आक्रमण केलंय. 2 चौकारानं
3 षटकार आपण सुजित पाटीलच्या बॅटमधून पाहिला आणि त्याच्यानंतर सिंगल वैयक्तिक दमदार खेळ साकारत असताना समीकरण पाहिलं तर आता अवघ्या 11 धावांची गरज असेल मॅच मध्ये स्वर्गीय जीवा 11 गावादेवी पेंदर टीमला. समाधान भोईर अगदी चांगला खेळ करत असताना वैयक्तिक सिंगल डबल कडे लक्ष दिला. त्याच्यानंतर आता मॅचला फिनिश करण्याचा प्रयत्न करतो समाधान भोईर. त्याच्या बॅटमधून आला षटकार. बॉल शिल्लक असेल 13 आणि 13 मध्ये करायचे आता अवघ्या 5 एसटीचे. तर याच दरम्यान आपण पाहतोय स्वर्गीय हरी कचरू नेरुळकर यांच्या स्मरणार्थ आमचे बंधुतुल्य मित्र अवेश नेरुळकर यांच्याकडून आमच्या स्पर्धेसाठी तब्बल 2,000 रुपयाचा धनादेश आणि आमचे विष्णुदादा यांच्या माध्यमातून 1,000 रुपयाचा धनादेश लाभला. त्यांचं मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच. 13 बॉल 5 धावांची गरज. मॅच एकतर्फी तुम्हाला पाहायला मिळतं. समोर पुन्हा एकदा फलंदाज समाधान इन ऍक्शन मध्ये. फटका चांगला. धावा मिळतील 4 चौकार. स्कोर अगदी लेवल झाला. आता 1 धावेची गरज येणाऱ्या 12 बॉल मध्ये. तर एकच धावेची गरज असेल. येणारे 12 बॉल शिल्लक आहेत. त्याच्यानंतर पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल श्रीमलंग वावंजे आणि त्या संघासमोर फाईट करेल पडगे. या 2 संघादरम्यान तुम्हाला पहिल्या फेरीमध्ये शेवटची मॅच खरं तर पाहायला मिळेल. एकच धावेची गरज. सामना अगदी एकतर्फी पाहायला मिळतं. अगदी चांगला खेळ या मॅच मध्ये आपण पाहिलं. हो, विनिंग फटका सामना जिंकलाय. दमदार केली फलंदाज सुजित पाडीची राहिल्या. टोटल 4 षटकार 2 चौकार 1 सिंगल. टोटल आपण धावा पाहिल्या तर सुजित पाटीलनं डबल तिरी 33 धावांची उपयुक्त दमदार केली साकारली आणि तोच ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हिरो. कम ऑन द स्टेज.